नमस्कार, मी पंजाब डक. 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर इकडं अमरावती, बुलढाणा, अकोला, अकोट, चांदूर बाजार, दर्यापूर, शेगाव, मेकर, तसेच बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, काही बीड जिल्ह्यात थोड्या प्रमाणात, जालना जिल्ह्यात प्रमाणात, लातूर जिल्ह्यामध्ये, ह्या पट्ट्यामध्ये फक्त 4 ऑक्टोबर, 5, 6, 7च्या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर 7 तारखेच्या नंतर 8 ऑक्टोबर पासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे 5, 6, 7च्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. उत्तर महाराष्ट्रात देखील 5, 6, 7च्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. 8 तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप घेणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबर पासून राज्यातील बऱ्याच भागातून, महाराष्ट्रातून पाऊस निघून जायलेला दिसत आणि त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही 7 तारखेनंतर सोयाबीन देखील काढू शकता आणि आता उद्या देखील समजा 3-4 तारखेपर्यंत दिवसात ऊन राहणार आहे तरी काढू शकता. फक्त 4, 5, 6च्या दरम्यान थोडं काय करायचं, दुपारपर्यंत काढायचं. एखाद्या तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येतो म्हणून त्याच्यामुळे त्याची झाकण्याची देखील तयारी ठेवायची. पण राज्यात असा खूप काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे जाता जाता काय होणार आहे, शेवटी मग हा पाऊस महाराष्ट्रातून 15 ऑक्टोबरला कायमचा निघून जाईल आणि 2 नोव्हेंबरला मात्र राज्यात तीव्र थंडी असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर 7 आणि 8, 9 तारखेच्या दरम्यान राज्यात चांगली धुळी येणार आहे, धुरळी येणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात यायचा. सर्व शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, 7-8 तारखेला जी धुरळ येईल त्याच्यामध्ये जाळे देखील धुळी येणार आहे. जाळे धुळी आले की समजायचं आपण तिथून 12 दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे गणित कायमच्या लक्षात यायचं. त्याच्यानंतर पावसाळा सुरू असला आणि सारखी आता 2-3 दिवस धुळी आली, आपण सकाळी उठलो आणि घरासमोरचं दिसेना, वाहन चालवत असलो, वाहनाच्या पुढे जर दिसत नसलं की समजायचं आता पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. सांगायचं झालं तर आता राज्यात खूप काय असा मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळे काही घाबरायची चिंता नाही, चिंता करायची काही गरज नाही. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.